सकाळपासून मुसळधार पावसाची हजेरी पाहिली आणि अखेर आपण पाहतो आजच्या दिवसातील हा अंतिम सामना आहे. आजच्या दिवसातील अंतिम सामना. सर्व प्रेक्षक वर्गाने आजचा दिवस एन्जॉय केला. पावसाची दिवसभर हजेरी असताना आता आपण पाहतोय थोडासा वेग पावसाचा कमी झाला आहे. सलामीची जोडी सरकले. चला व्हॉलेंटियर्स, जे काही दूरवर चेंडू गेले असतील आपल्याला सापडत असेल ते घेऊन या. आणि उद्या 10 वाजता पहिला सामना सुरू होईल. उद्या तालुकास्तरीय संघ खेळणार आहेत. तालुकास्तरीयांशी आम्ही कॉन्टॅक्टसुद्धा करणार आहोत. मात्र लाईव्ह लॉट्समार्फत उद्या 24 लाईव्ह इव्हेंटचा पहिला सामना आहे. उद्या 24 लाईव्ह इव्हेंट्स खेळेल माऊली पनवेल विरुद्ध उद्या पहिला सामना आहे. तर त्या दोन्ही संघांना विनंती करतो 9:30ला उद्या आपल्याला रिपोर्टिंग करायचं आहे. चला मॅच ऑन होईल. प्रफुल्ल सरकला आणि समर्थ कडू. आज समर्थ कडू नावाची दहशत पाहिली. आज समर्थ कडून ठोकलेले 5 षटकार अगदी पहिल्या सामन्यामध्ये कोणी विसरणार नाही आहे. आज 75 धावांचा उच्चांक केलेला संघ धनवीन 40+ उरण. आणि आज पारगावची दादागिरी आपण पाहिली. आज पारगावच्या राजेशनं खुश केलं. आज त्यांच्या संपूर्ण बॉलिंग लाईनअपनं खुश केलं. आणि पुन्हा एकदा आता समोर 2 तगड्या संघामध्ये ही होणारी फाईट आहे. सामन्याकडे आपण जरूर वळूया. 2 आघाडीची जोडी सरकले. कमलाकर मामा यांना पाहतो इन ॲक्शन. आज सामना पाहायला मजा येणार आहे. समर्थ कडू, प्रफुल्ल आहेत, निवृत्ती आहेत. एका बाजूला स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअपमध्ये पाहतोय राजेश आहेत. चला मॅच ऑन. 2 षटकांचा सामना. 5:03 राजेश आलाय. चला पंचांचा इशारा सुद्धा आलाय. सामना सुरू झालाय. 24 लाईव्ह इव्हेंट. पारगाव 40+ आणि धनवीन उरण 40+. समर्थ कडू स्ट्रायकर इनला. राजेशचा पहिला चेंडू. हा उडवलाय. ओ हो, रिअली नाईस. पॉइंटच्या वरून ऑफ साईडला हा दिमागदार. ही ताकद मनगटामध्ये. यासाठी तुम्हाला किती काळ क्रिकेट गाजवावं लागतं. क्रिकेटमधील ऊन पाऊस पाहावं लागतं. आणि बघा 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून हा फटका. कदाचित ही रीलसुद्धा एखाद्या खेळाडूला आवडली असेल तसा हा फटका होता समर्थ कडूचा. वन ऑफ द डेंजर मॅन. काही अंशी का होईना अनेक स्पर्धेमध्ये या पद्धतीची ताकदवर फलंदाजी समर्थ कडूची आपण पाहिली. पुढचा चेंडू राजेश पाटील. आणखीन एक तडाका लॉंग ऑफच्या वरून येतोय. हा दुसरा उत्तुंग षटकार. ही ताकद समर्थ कडू आहे. त्याला रोखणं कठीण आहे. आणि न आता आपण पाहतो इथं उलगडलेलं कोडं. ज्या राजेशनं आपला दबदबा निर्माण केला होता मात्र समर्थ कडू समोर त्याला शरणागती पत्करावी लागली. या 2 चेंडूवर 2 षटकार. करंट रन रेट पाहिला 36 आहे. त्यानंतर संघाची धावसंख्या 12 धावफलकावर. सुरुवात मात्र चांगली झाली. सामना 2 षटकांचा आहे. धावसंख्या मजबूत आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राजेश पाटील. पारगाव 40+. एंड बदललाय पुन्हा एकदा. ती चपराक देण्यासाठी प्रयत्न केलेत मात्र डिक्लेअर झोनमध्ये 3 चेंडूचा खेळ संपलाय. 13 धावा धावफलकावर. 13 रन्स 13 धावा. समर्थ कडू नावाचं वादळ मैदानावर. आणि प्रफुल्ल. राजेश पाटील कमबॅक करतोय. 3 बॉल आणि 13. हा फटका. फिल्डर रेडी. ओ हो, खूप चांगले प्रयत्न. कौतुक करूया आपण. डीप कडे फिल्डर बघा. कौतुक झालं पाहिजे. आउटफील्ड खराब आहे. आपल्या बॉडीला बॅलन्स केलं आणि हा जीवनदान. समर्थ कडूसाठी हा जीवनदान आहे. आता 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. एकूण धावा दाखल पाहूया. बघा किती छान प्रयत्न झाले होते तिथे. गुड फिल्डिंग रिअली नाईस. पुढचा चेंडू प्रफुल्लसाठी. हा सावध फटका. सिंगल मिळेल. 1 धावेनं पूर्वार्ध पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. धावा एकूण 15 आहेत. समर्थ कडू 4 बॉलमध्ये 13. प्रफुल्ल 7 देतो. 1 बॉलमध्ये 1 खेळतोय. आणि राजेश पाटील
5 चेंडूचा खेळ संपलाय. धावा फलकावरती 15 आहेत. 15 रन्स. पुढचा चेंडू फटका खेळण्याचा प्रयत्न आणि यास समर्थकडू आउट. मात्र सुरुवातीच्या 2 चेंडूवर त्याने काम तमाम केलं. 1 ओव्हर नंतर धावा फलकावर आपण पाहिल्या तर एकूण धावा टोटल रन्स पाहूया आपण. पहिल्या षटकाचा खेळ संपल्या. 15 धावा फलकावर 2 षटकांचा सामना आहे. रचित पाटील आमचे आयोजक उद्या थोडे फ्री होतील संध्याकाळनंतर. आणि क्रिकेट स्पर्धा ठेवणं एवढं सोपं नसतं. आणि उद्या शेवटचा चेंडू निर्दोष करत सरकलाय क्रमांक 3 वर. समोर आपण पाहतोय सुंदर दृश्य. ढगांचं सावट, आदई वॉटरफॉल आणि आपण पाहतोय हायवे, मुंबई पुणे हायवे सुद्धा आहे. आता पावसाने थोडी शांतता घेतली. रचित आम्हाला माहिती देत असताना हवामान खात्याने इशारा दिलाय का रात्री सुद्धा मुसळधार पाऊस होऊ शकतो. 1 षटकाचा खेळ संपलाय. सागर पाटील पारगाव बघा कुठे उभे आहेत. जिथे अगदी आपल्या पायाच्या ढोपावर पाणी असेल बघा, पायाच्या ढोप्यापर्यंत पाणी आहे आणि तिथे उभे राहिलेत. क्या बात आहे. पहिला चेंडू फटका खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर रेडी आहे. झेल होणार का? हा झेल सोडलाय. मात्र 2 धावेसाठी निघालेत. पाणी तिथे खूप आहे. 2 धावा मिळतील. टोटल रन्स पाहूया. 17 झालेत. 5 चेंडूचा खेळ बाकी. सोन्या गायकवाड उद्या 9:30ला सुरू करावी लागेल काही करून, कारण उद्या टीम्स लवकर येणं सुद्धा तेवढे इम्पॉर्टंट आहे. आणि उद्या 24ची टीम असल्या कारणानं 2 कॅमेरे आहेत. चला मॅचकडे वळूया. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बीट होतोय. सिंगल मिळेल बाईच्या रूपानं आणि या एका धावेनं संघ पुढे सरकेल. संघाची धावसंख्या दाफलकर पाहूया. एकूण धावा 18 धावा. गडी बाद झाला. 1 बाद झाला. समर्थ कडू 2 षटकांचा सामना आहे. धावफलक मजबूत आहे. सोन्या गायकवाड. चेंडू शिल्लक 4. ओ हा तडाखा निर्दोषच्या बॅट मधून तुफानी हल्ला आणि आलाय दमदार षटकार. सागर पाटील तिकडे टेन्शन मध्ये. धावांचा डोंगर वाढत चाललाय. मात्र पारगावला सुद्धा कमी लेखून चालणार नाहीये. स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप सुद्धा या संघाकडे. धावा एकूण धावफलकावर पाहिलं. हा तुफानी षटकार बघा. कॅमेरामन आपण पाहतो स्क्रीनवर. पारगावचा बुलंद आवाज. सागर पाटील 40+ ऑलराऊंडर. 3 चेंडूचा खेळ संपलाय. 24 धावा धावफलकावर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ताकदीचा वापर केला निर्दोषनं आणि चेंडू येतो आमच्या समालोचन कक्षाकडे आणि धावा मिळतील. मेन अंपायर सिग्नल. दोन धावा. 2 चला मॅच ऑन करा. चेंडू शिल्लक 2 आणि धावा धावफलकावर 26. 26 धावा धावफलकावर. चला नियम पंचांचा निर्णय अंतिम. पुढचा चेंडू आक्रमण करतोय. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी डीप स्क्वेअरले करून राजेश आले. 2 धावा होणार का? रनआउट. फक्त सिंगल. धावा धावफलकावरती 27. शेवटचा चेंडू. 27 ऑन बोर्ड. 27 धावा धावफलकावर. धावा धावफलकावर आहेत. शेवटचा चेंडू. स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषक. निर्दोष बाद झालाय आणि नवीन फलंदाज गेलाय सूर्यकांत.
सूर्यकांतला आपण जरूर पाहूया. शेवटच्या चेंडूवर किती धावा येतील. पावसाचं आगमन. 27 धावा. गडी बाद झाले 2. लास्ट बॉल. सोन्या गायकवाड बीट करतोय. सिंगल मिळेल. एकूण धावा धावफलकावर 28. कंपल्सरी चेस 28 झाल्या. 29 करायचे. 12 बॉल विजयासाठी. पारगाव 40+ 29 धावेची गरज. 12 बॉल 29. तर मॅच इथे ऑन होईल. 12 चेंडूमध्ये 29 धावा. समर्थ कडुगेया पहिलं षटक घेईल. समोर फलंदाज सोन्या गायकवाड आणि राजेश पाटील. वरून कोसळणारा मुसळधार पाऊस. कोणता संघ हा सामना जिंकणार. पहिला चेंडू समर्थ कडू. पहिला चेंडू एज लागते डिक्लेअर झोन मध्ये. आता राजेश पाटील येथील स्ट्रायकर एंडला. 1 बॉल 1. 11 बॉल 28. दोन्ही संघ बलवान आहेत. दोन्ही संघ ताकदवर आहेत. काही होऊ शकतो या सामन्यामध्ये. पुढचा चेंडू समर्थ कडू. हा चेंडू हाफ ट्रॅकर. लाईन पाहिली. शॉर्ट सिलेक्शन केलं मात्र बीट होतोय. 2 बॉल 1. 2 बॉल 1. कंपॅरिझन आपण केली पूर्वार्धामध्ये. पहिल्या षटकामध्ये 15 धावा आलत्या आणि आता 2 चेंडू 1. हा हाफ ट्रॅकर. फलंदाज बाद. धनवीर उरणचा दबदबा आता कायम पाहायला मिळतोय. आणि 3 बॉल 1 विकेट 1 धाव. टार्गेट विजयासाठी 29. 1-2 मोठे फटके न पारगाव 40+ महत्वाचे. मोठे फटके जरूर हा सामना जिंकू शकतात आणि सिंगल डबलची गरज आहे. चला मॅचकडे वळूया. ही विकेट सुद्धा महत्वाची होती. समर्थ कडूला माहिती आहे स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप या संघामध्ये. आणि आता आपण पाहतोय 3 चेंडू 1 विकेट. 9 बॉल आणि 28. 9 बॉल आणि 28 धावेची गरज. 1-2 मोठे फटके सामना बनवेल. ताकद आहे पारगाव 40+ कडे.
हा चेंडू उडवलाय. जरूर बघा, बीट करताना बाउन्स पाहायला मिळाला. नजरेसमोरून हा चेंडू गेलाय. फलंदाजाला सुद्धा समजलं नाहीये, एवढा प्रचंड वेग या चेंडूवर. एज लागते समर्थ कडूची ही भेदक तिखट गोलंदाजी. अक्षरशः फलंदाजांना विचार करायला भाग पडले. आणि आता येणारे 7 बॉल आणि 27. 7 बॉल आणि 27 धावांची गरज. धनवीन उरण 40+ आणि त्यांच्या विरुद्ध पारगाव 40+. सामन्याचा निकाल स्पष्ट होणं बाकी आहे. येणारे 7 बॉल 27. जोपर्यंत सोन्या गायकवाड मैदानावर असेल तोपर्यंत काय होऊ शकतो ही ताकद पारगाव 40+ कडे. मात्र समोर समर्थ कडू नावाचं वादळ आहे. 7 बॉल 27. आक्रमण करतो ऑन साइडला, गॅप स्ट्रोक आणि गेला हा चौकार. येणारे 6 बॉल आणि आता 23ची गरज. मॅच केली नाही. याच मैदानावर आम्ही सामना पाहिला होता नवी मुंबई आणि दापोली यांच्यामध्ये. 6 मध्ये 21 असताना विशाल जितेकरनं तो सामना जिंकून दिला होता मेगा फायनल आदर्श ट्रॉफीमध्ये. आणि आता आपण पाहतोय इथे येणारे 6 चेंडू आणि 23 धावा. 6 बॉल 23. काय होणार? सोन्या गायकवाड नवीन फलंदाज निनाद गेलाय. दोन्ही पॉवरफुल फलंदाज. कुणाची नियुक्ती होणार आणि हा सामना जिंकणार? 6 बॉल आणि 23 धावेची गरज. पारगाव 40+ आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहतोय धनवीन उरण 40+. क्रिकेटमध्ये कुणालाही कमी लेखू नका. क्रिकेटमध्ये काय होऊ शकतो, क्रिकेटमध्ये भाकीत भविष्यवाणी करणं खोटं असतं. मात्र आता या महत्त्वाच्या इम्पॉर्टंट मॅचमध्ये विजयाचा झेंडा कोण फडकवणार? 6 बॉल आणि 23 धावा. गोलंदाजीचं षटक हाताळेल निवृत्ती धनवीन उरण 40+ कडून. समोर उभा आहे निनाद तारेकर. निनाद तारेकर 2 चेंडूमध्ये 1 सामना धावेंवर खेळतोय. आणि आता 6 बॉल 23. सोन्या गायकवाड वैयक्तिक 2 मध्ये 5. पहिला चेंडू टॅप करतो डीप बॅकवर्ड पॉइंट कडे. सिंगल मिळाले. आता येणारे 5 चेंडू आणि 22 धावेची गरज. एक मोठा फटका मॅच मध्ये वातावरण बनवेल. 5 बॉल आणि 22. 5 बॉल 22. काय होणार या सामन्यामध्ये? पारगाव 40+ का धनवीन उरण 40+? 5 मध्ये 22 करायचे. 24 ला इव्हेंट ऑनलाईन प्रेक्षक वर्ग सुद्धा या लढतीचा आनंद घेतोय. हा चेंडू उसळी घेणारा सोन्या गायकवाडला बीट केला. आज तो स्वतःवर थोडा नाराज आहे. जे फटके हवे होते ती फटकेबाजी पाहायला मिळाली नाही आणि याचा फायदा उठवलाय तो आता धनवीन उरण या संघानं. 4 बॉल 22. आणि आता या चेंडूवर धाव मिळेल 1. सामना कठीण झाला, मॅच कठीण झाले. सोन्या गायकवाडनं संघर्ष केला मात्र आता इक्वेशन ॲनालिसिस बदललं. 3 बॉल 21. 3 बॉल आणि 21 धावेची गरज. पुढचा चेंडू हा चढवला हल्ला ऑन साइडला मात्र मिळतील 4 धावा. समर्थ कडूचे 2 षटकार किती फलदायी ठरले, किती क्रमप्राप्त ठरले, किती महत्त्वाचे होते हे इक्वेशन आपण पाहिलं. आणि आता या धावसंख्येचा पाठलाग करताना मात्र या सामन्यावर धनवीन उरण समर्थ कडूला उद्या सुद्धा यावं लागेल. हे चित्र आपल्याला जरूर पाहायला मिळते कारण उद्या तालुका स्तरीय लॉर्ड्स आहे आणि धनवीन उरणचा आता डाव मजबूत आहे. 2 बॉल आणि 17ची गरज. 2 बॉल 17. रचित पाटील मला माहिती दिली का कनक 11 भांडूप हा संघ बाद झाला मात्र त्या संघाला आता पुन्हा कधी संधी देणार नाही. 2 बॉल 17ची गरज. आणि या सामना विजयाच्या उंबरठ्यावर धनवीन उरण हा संघ कारण फॉर्मॅलिटीज आता बाकी आहेत. 1 बॉल आणि 16. समोर अनुभवी खेळाडू गोलंदाज आहे, तो 16 धावा देऊ शकत नाही. 1 बॉल आणि 16ची गरज. 1 बॉल 16. 24 ला इव्हेंट
जरूर आपण पाहतोय. यस, मॅच विन. सामना जिंकला धनवीन उरण 40+ या संघानं पराभूत केलं ते पारगाव संघाला. उद्याचं लॉन्च जरूर तुमच्यापर्यंत पोहोचेल. द मॅन ऑफ द मॅच 29 धावांचं